तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले गणपती श्रवण मकर कुंडले गणपती श्रवण मकर कुंडले गणपती श्रवण कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार आवड निरंतर हे चिदान आवड निरंतर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे घ्यायचे सर्व सुख तुका म्हणे माझे घ्यायचे सर्व सुख तुका म्हणे माझे घ्यायचे सर्व सुख तुका म्हणे माझे घ्यायचे सर्व पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर सर्व सुख म्हणे माझे सर्व सुख म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर
पुढील आवाज दे रिटर्न में हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे
पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान करीती नामाचे चिंतन गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान आरे ज्या विदाई धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई आरे ज्या विदाई धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान करीती नामाचे चिंतन गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान आये के ठाईकाला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला आये के ठाईकाला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान हरी नामाचे चिंतन गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे ध्यान गणितानुबाचे पाहता गोवडी पाहता गोवडी पाहता गोवडी पाहता
विठ्ठलोबाचे ध्यान करीती नामाचे करीती नामाचे विठ्ठल टाळी वाजून म्हणा म्हणा भजन पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवा हरी श्री केशवा हरी हरी केशवा विनंती माझी परी श्री केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणा वाणी तुझे वर्णी गुणा माझी वाणी तुझे वर्णी गुणा वाणी तुझे वर्णी गुणा ऐसे देई प्रेम काही करा देई प्रेम काही करा देई प्रेम काही करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो
पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण त्यांची अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारून आता शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा महिम्न पारंते परमविदिशो यद्य सदृश ब्रह्मादी नाम पितद वसन्नास्ते गिरः अथा वाच सर्वस्व सुमती परिणामावधी गुणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची ये माथा चरणावरी संताची ये माथा चरणावरी संताची ये माथा चरणावरी संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसू पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान आजच्या पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणार जगद्गुरु श्री तुकोबाराया आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा काला या प्रकरणातला भगवान कृष्णानं केलेलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र सांगणारा बहुतेकांच्या पाठातला सोपा अभंग आपण निवडलेला आहे विठाला विठाला गोकुळामध्ये जे आश्चर्याचं चरित्र झालं त्याचं वर्णन आहे पाहायला गेलं तर एका बाजूला विश्वाचा मालक गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुज ज्याच्या बाबतीमध्ये भगवंताच्या मुखातून शब्द आले असा विश्वाचा मालक एका बाजूला आणि एका बाजूला गायीच्या धारा काढणारे गोपाळ चरित्र असं घडलं त्या गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं खाय त्यांची उष्टावळी महाराज गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं असं गोपाळांनी काय केलं करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान गडी नामाचे चिंतन करीती गडी कान्होबाचे ध्यान करीती कान्होबाचं ध्यानही केलं आणि कान्होबाच्या नामाचं चिंतनही केलं परिणाम देव त्यांच्या ताटातलं उष्ट खायला लागला नुसतं उष्ट नाही खाल्लं जगाला डाव दाखवणारा जगाशी नियतीचा क्रूर खेळ खेळणारा भगवान त्या गोपाळांचा डाव द्यायला लागला आली द्यावी डाई नुसता डाव नाही दिला जगाला सांभाळणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवान शक्तिमान भगवान गायीचा सांभाळ करायला लागला धावे वळत्या मागे गायीचा सांभाळ केला आश्चर्य आहे गोपाळांच्या ताटातलं खाल्लं आश्चर्य आहे त्यांचा डाव देतो आश्चर्य आहे आणि जो काला ब्रह्मादिक देवांना स्वर्गातल्या देवांना इच्छा करून प्राप्त होत नाही असा काला गोपाळांच्या जीवनामध्ये भगवंतानं प्रदान केला महाराज मग तोच काला मिळावा म्हणून आम्ही कीर्तन करतोय भजन करतोय नामस्मरण करतोय कधी मिळेल तो काला आम्हाला एके ठाई काला एक विचाराची माणसं मंडपात बसली सगळ्या समाजाची माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मातंग सगळा समाज ज्या दिवशी एका मंडपामध्ये बसला जातो त्या दिवशी एक विचार होतो एके ठाई काला तुम्ही नामस्मरण करून भाविक होता आणि मग भाविक काला आणि एक विचारामध्ये काला मिळतो एके ठाई काला तुका म्हणी भाविकाला त्याचं साधन काय करीती नामाचे चिंतन भगवंताच्या नामाचं चिंतन करावं आणि अखंड कान्होबाचं ध्यान करावं विठाला सरळ अर्थ आपण अभंगाचं पाहिलेलं आहे राहिलेल्या तूर्त वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं अर्ध्या तासामध्ये चिंतन भगवंताच्या लीला अर्ध्या तासामध्ये असं 6:45ला थांबायचं आहे आणि त्या दृष्टीनं अगदी राहिलेल्या 1-1.25 तासाच्या कालखंडामध्ये आपण या कार्यक्रमाचं या कीर्तनाचं या अभंगाचं निरूपण पाहण्याचा प्रयत्न करूया पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या श्री क्षेत्र पैठण दक्षिण काशी म्हणून संबोधिला जाणाऱ्या नाथबाबांच्या नगरीमध्ये 425वा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा एक 5-6 दिवसापासून साजरा होत असताना संस्थांच्या वतीनं अगदी या संस्थांचे अध्यक्ष व मंत्री साहेब नामदार संदीपानजी भुमरे साहेब अध्यक्ष आहेत
कार्यकारी विश्वस्त बारे साहेब आहेत, आणखी मोहिते साहेब आहेत, आमच्या संस्थेचे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले यांच्याकडे अध्ययन करून या संस्थांचं विश्वस्त होण्याचा मान ज्यांना मिळाला असे माझे ज्येष्ठ गुरुबंधू विठ्ठल शास्त्री चनगटे, हे सगळी विश्वस्त मंडळी, मोहिते पाटील, रघुनाथ बुवा, अजून पलीकडे एक नाव आहे बापू आहेत, भुमरे बापू, या सगळ्या विश्वस्तांच्या माध्यमातून, ट्रस्टीच्या माध्यमातून प्रतिवर्षी थाटामाटामध्ये 3 वर्षापासून सर्व बहुजन समाजाला किंबहुना नाथबाबांची जी प्रेरणा होती, नाथ महाराजांना जो काला पाहिजे होता, नाथ महाराजांना सगळा समाज एका मंडपाखाली आणायचा होता, जे संतांनी काम केलं, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नाथबाबांनी, त्या संत मांदियाळीमध्ये सगळ्या समाजाला तो काला मिळाला पाहिजे. नुसता विशिष्ट तो काला मंदिरापुरता न राहता समाजाच्या हातामध्ये पडावा, समाजाला प्रत्येकाला त्याचा आस्वाद घेता यावा, प्रत्येकाला त्याला इथं बसता यावं, या दृष्टीनं या समस्त विश्वस्त मंडळानं आणि त्याच्यामध्ये शास्त्री असतील, आमचे मोहिते साहेब असतील, बारे साहेबांनी संकल्पना 3 वर्षापूर्वी मांडली आणि संदीपान भुमरे साहेब आमदारांनी त्याला प्रेरणा दिली आणि त्याद्वारे 3 वर्षापासून हा काला आपल्या मंदिराच्या दरबारामध्ये, या पोममध्ये, डोममध्ये व्हायला लागला. पहिल्या वर्षी केशव महाराज उखळीकर, गेल्या वर्षी प्रकाश महाराज, आणि यावर्षी तसं गेल्या वर्षीच मला हे कीर्तन होतं, पण गेल्या वर्षी थोडीशी मला अडचण आल्यामुळं प्रकाश महाराजांचं झालं आणि यावर्षी लगेच विठ्ठल महाराज असतील, सगळी विश्वस्त मंडळी असतील, यांनी संपर्क केला एक 5-7 महिन्यापूर्वी आणि त्याच वेळेला ही तारीख माझ्या डायरीमध्ये लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज नाथबाबांच्या या पवित्र दरबारामध्ये नाथबाबांचा हा सगळ्या समाजाचा काला करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. व या कार्यक्रमाला खरं तर ज्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं, व विठ्ठल शास्त्री असतील, विष्णुकांत महाराज असतील, चाल म्हटलेले आमचे गुरुबंधू नामदेव महाराज पोकळे असतील, बहुतेक इथं बसलेला, व्यासपीठावर बसलेला एक 2-4 जण सोडली तर तुरळूक सगळे ज्यांच्या परंपरेतलेच आहेत, ज्यांनी आम्ही शिक्षण 5-6 वर्ष पैठणला राहत असताना एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था, आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले मोठे महाराज आणि गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले अण्णा, आम्ही 2 गुरुवर्यांकडे शिक्षण घेतलं. आमच्या दगडाच्या विटा महाराजांनी तयार केल्या. आम्ही तसे दगडच होतो, मी तर फार मोठा दगड होतो, पण दगडाच्या विटा महाराजांनी तयार केल्या. एक वीट नाथ महाराजांच्या विश्वस्त रूपी झाली, एक वीट पुढं भागवत करायला लागली, एक वीट कुठंतरी कीर्तन करते, तशी एक माझ्यासारखी वीट थोडीशी महाराष्ट्रभर कीर्तनं करते. त्या संबंधातून महाराजांनी तयार केलेल्या विटा दुसऱ्याच्या बांधकामाला गेल्या, पण महाराजांनीच आम्हाला तयार केलेलं आहे असे आमचे महाराज म्हणायचे. तुम्ही आमचे शिष्य नाहीत, तुम्ही आमचे विद्यार्थी आहेत असं म्हणायचे, पण आम्ही त्यांचे खरे शिष्यच आहोत. आम्ही तन मन धनापेक्षाही जीवापेक्षाही जास्त प्रेम करणारी मंडळी गुरुवर्य मोठ्या महाराजांवरती आहोत. आता मोठ्या महाराजांबद्दल मी बोलत गेलो तर माझी वाणी थकून जाईल, म्हणजे थांबणार नाही. बोलता बोलता तिला ती थांबू शकत नाही, अभंग बाजूला राहील, काल्याचं कीर्तन राहील. कारण 6 वर्ष मी महाराजांकडे पैठणला महाराजांकडे राहिलेलो आहे. पहिल्या वर्षापासून व्याकरणापासून मराठी व्याकरण, संस्कृत व्याकरण, 1लं वर्ष, 2रं वर्ष, 3रं वर्ष, 4थं वर्ष कीर्तनसुद्धा मी संस्थेमध्ये महाराजांकडे केलेलं आहे. आणि पखवाज, गायन या सगळ्या कला महाराजांनी आम्हाला त्यावेळेला शिकवलेल्या आहेत आणि महाराजांचे मोठे उपकार आमच्या सगळ्यावरती आहेत. आमच्यासाठी शांतीब्रह्म एकनाथ महाराज दुसरे तिसरे कोणी नाही, आमचे गुरुवर्य रखमाजी महाराजच आहेत. म्हणून अगदी नाथबाबाच आहेत ते, आमचे ज्ञानोबारा आहेत, तुकोबारा आहेत. बोलायला गेलो तर माझ्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतील, एवढे उपकार महाराजांचे आमच्यावरती आहे. अंगाची कातडी काढली, महाराजांच्या पायात घालायला चप्पल करून दिली तरी सुद्धा ती न फिटणारे उपकार आहेत. जसं आपण म्हणतो, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, काय वाणू आता नपुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. त्याच्या पलीकडे बोलताच येणार नाही, एवढे अगणित उपकार जसे नाथ महाराजांच्या आपल्यावर, जसे तुकोबारांच्या आपल्यावर, तसे आमच्या सगळ्या गुरुबंधूवर गुरुवर्य रखमाजी महाराजांचे उपकार आहेत. आणि बाबा स्वतः कीर्तनाला बसलेले आहेत. रोजच काल्याची कीर्तनं होतात, पण एवढा धाक कधी आला नाही, हृदय कधी घाबरलं नाही. 1,00,000 लोकात नारळी सप्त्यात सुद्धा काले केले मी, पण मला कधी भीती वाटली नाही. पण आज महाराज कीर्तनाला आले, तळपायापासून ते शेंडीपर्यंत मला असा आतून घाम सुटलेला आहे. काय बोलावं, काय मांडावं, एखादा शब्द चुकला तर महाराज इथंच मारायला काही भीत नाहीत आमचे महाराज. म्हणून अगदी असा मार आम्ही खाल्लेला आहे. त्यामुळं अगदी महाराजांच्या समोर काय बोलावं. काल महाराजांचं दर्शन घेत होतो षष्टीच्या दिवशी, त्या दिवशीच महाराजांना म्हटलं तुम्ही कीर्तनाला आले तर काय बोलावं. महाराज म्हटले आपलं कीर्तन सांगायचं. म्हणजे आशीर्वाद त्या दिवशीच मिळाला मला, त्यामुळं काही अडचण मला येणार नाही. गुरुवाऱ्यांच्या मुखातून आशीर्वाद कायमच. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संत जनी मायबापी,
आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोव्हे जन्मे. याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही. गुरुवर्य महाराज बसलेले आहेत. गुरुवर्य महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्यांच्यासमोर मी बोलावं एवढा विद्वान मी नाही, एवढे काय अभंग माझ्या पाठ नाही, एवढे काय वेदांच्या प्रक्रिया मला सांगता येत नाही. थोडासा आवाज बरा आहे, महाराजांच्या चाली गातो. महाराष्ट्रभर महाराजांच्याच चालीनं काकड्यानं फोकसला आलेलो आहे. नाही तर मला काही वेदांतन चिंतन अभंग असं काही येत नाही. पण संत कथा सांगता सांगता महाराजांचा आशीर्वाद लाभलेला एकनाथ महाराजा प्रासादिक वारकरी शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर नाव होताना दिसतंय. महाराज स्वतः कीर्तनाला बसलेले आहेत. लाखो कीर्तनं होतील जीवनात मागं झाली असतील, पण असं कीर्तन फक्त विठ्ठल महाराज तुमच्यामुळं मला आज पाहायला मिळतंय. मी रोज कीर्तन करतो, पण मला महाराज समोर बसले. माझ्या जीवनातलं परम भाग्य, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय खूप प्रमाण आहेत. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ही सेवा ज्यांच्या संबंधातून खरं तर सगळीच विश्वस्त मंडळी, मला शास्त्री म्हटले की माझ्या नावाचा उदो उदो नको. आमचे विठ्ठल शास्त्री फार गोड आहेत. आमच्या महाराजांचे पहिले विद्यार्थी आहेत व महाराजांची द्वारकेची मूर्त एकनाथा घरी कॅसेट आमच्या विठ्ठल महाराजांनी वाजवली होती. आम्ही बरोबर सप्ताहाला जायचो व ते ऋषिकेशला गेले. सर्व दर्शनकाराचा अभ्यास केला, सर्व दर्शनाचार्य झाले आणि आम्ही आळंदीला गेल्यानंतर जोग महाराजांच्या संस्थेमध्ये बसलो. कीर्तन अभ्यास करता करता गुरुवरे मारुती बाबांचा मोठ्या महाराजांचा आशीर्वाद मिळाला. कीर्तन करायला लागलो. पण आमच्या गुरुबंधूचं भाग्य की त्यांना नाथ महाराजांच्या या मंदिराचं विश्वस्त होण्याचं भाग्य मिळालं. ही महाराजांचीच कृपा आहे, मोठ्या महाराजांची, रखमाजी महाराजांचीच ती कृपा आहे. आणि त्या संबंधातून त्यांनी 2-3 वर्षापासून बारेसाहेब बसलेले. या सगळ्यांचा आग्रह होता की अक्रूर महाराजांचं कीर्तन एकदा काल्यात, आणि या विश्वस्तांच्या विनंतीला मान देऊन आमदार साहेब आता थोड्या वेळात येणारच आहेत, अध्यक्ष साहेब आहेत, लोकनेते आहेत, यांच्या माध्यमातून हा काला 2-3 वर्षापासून या मोठ्या दरबारात व्हायला लागला. आणि त्या संबंधातून ही सेवा सर्व विश्वस्ताच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. नाथबाबांच्या दरबारातली ही सेवा करत असताना आज भरपूर गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत व पखावज वाजवण्यासाठी आमच्या महाराजांच्याच कुळात ज्यांचा जन्म झाला गोड मृदंगाचार्य आमचे ऋषी महाराज, ऋषी भैयांना माझं वंदन. समोरून आमचे कडुळे महाराज आणि आत्ता बसलेले शास्त्रींचे विद्यार्थी असतील, महाराज मंडळी असतील, त्यांना वंदन. गुरुबंधू नामदेव महाराज, मागं म्हटलेले चाल म्हटलेले महाराज, आधी करून विक्रम महाराज, आता सगळ्यांची नावं घेत गेलो तर अर्धा तास त्याच्यात जाईल. पण एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था, दुसरी आणखी आमचे सोमनाथ महाराज कळाली, रामायणाचार्य, विष्णुकांत महाराज, शरद महाराज, अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. बहुसंख्य माता मावल्या, बहुसंख्य भाविक मंडळी, या कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी, या मंदिराच्या विश्वस्तांना सहकार्य करणारी, नाथबाबाच आपलं जीवन आहे असं समजून या परिसरातील आलेली रामेश्वर महाराज, आपण सगळी मंडळी, या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अगदी सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. व याच्यात वेळ जाईल म्हणून मोठ्या महाराजांच्या चरणी नतमस्तक झालं म्हणजे आपण सगळ्यांच्या चरणी नतमस्तक झालं असं समजतो. अभंगाला, काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 वारकरी संप्रदायाची षष्टी असू द्या, ज्ञानोबारांचा नाथबाबांचा जलसमाधी सोहळा असू द्या, ज्ञानोबारांचा संजीवन समाधी सोहळा असू द्या, तुकोबारांचं वैकुंठ गमन असू द्या, जे जे सप्ताह, जे जे उत्सव होतात त्या प्रत्येक उत्सवाचा शेवट काल्याच्या कीर्तनानं केला जातो. मग तो काला का करायचा? तर 3 प्रश्न समोर येतात. काल्याचं कीर्तन शेवटी का करावं? काल्याचं कीर्तन दुपारी का करावं? आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं? असे 2-3 प्रश्नाची उत्तरं देता देता पहिल्या चरणाकडे जाऊ. आपण प्रतिवर्षी काल्याचं कीर्तन करतो. आणि काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जातं? महाराष्ट्रात कितीही मोठे सप्ताह होऊ द्या, आमच्या मोठ्या बाबांनी उभे केलेले असू द्या, विठ्ठल शास्त्रींनी उभे केलेले असू द्या, जेवढे आपण सप्ताह करणारी मंडळी आहोत, भगवंताचं नामस्मरण करणारी मंडळी आहोत, या सगळ्यांच्या प्रत्येक सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनानं होत असतं. मग काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जातं? तर त्याचं उत्तर आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणजे त्याच्यानंतर परत शेवट नाही. त्याला ज्ञानोबारांची 2 उदाहरणं आहेत. देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. ज्ञानोबाराय म्हटले, एखाद्या मंदिराचं बांधकाम तुम्ही सुरू केलं की त्या मंदिराचा अगोदर पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते, मूर्तीच्या समोर फरशी बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो. किती सुंदर कलर आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर मूर्ती आहे, याच्यावरून मंदिर कधी परिपूर्णतेला जात नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कलश धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्ण झालं. तसं कितीही रात्रीची कीर्तनं झाली तरी
जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहरूपी बांधकाम परिपूर्णतेला जात नाही. म्हणून काल्याचं कीर्तन शेवटी केलं जातं बरं का. म्हणून काल्याचं कीर्तन आणखी नाहीच तुम्हाला हे कळालं तर दुसरं उदाहरण दिलं. परमगंगेशी सिंधू प्रवेशू. आमचे महाराज पहिल्यांदा समजून सांगतात, नाहीच समजून सांगितलं मग पुन्हा मारून सांगतात. म्हणजे त्याला आलं पाहिजे विद्यार्थ्याला, त्याच्या मागचा हेतू हा असतो. तसं ज्ञानोबरायांनी आपल्याला पहिलं नाही कळालं तर दुसरं उदाहरण दिलं. परमगंगेशी सिंधू प्रवेशू. या देशातल्या जेवढ्या गंगा आहेत त्या सगळ्या गंगा समुद्राला जातात. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुकोबरायांचं प्रमाण. गंगा एकदा सागराला मिळाली तिचं जीवन आता पूर्ण झालं. हो, पूर्वीच्या काळामध्ये शास्त्री जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या. आता जरा लोक श्रीमंत झाली, जमिनीला भाव आले, निरनिराळी बी बियाणं आली, त्यामुळे लोक पैशावाली झाली. आणि पैशावाली झाल्यामुळं ज्याचे त्याचा विद्यार्थी प्रत्येक वेगवेगळ्या शाळेत, कोणी CBSE पॅटर्न, कोणी सेमी पॅटर्न, कोणी मराठी पॅटर्न, वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थी शिकायला लागले. पूर्वी तसं नव्हतं. महाराजाचा पोरगा काय, आमदाराचा पोरगा काय, जिल्हा परिषद सदस्याचा काय, ग्रामपंचायत सदस्याचा काय, महाराजाचा काय, शास्त्रीचा काय, सगळे पोरं जिल्हा परिषद शाळेलाच असायचे. आणि शिक्षकही लय गोड असायचे. पूर्वीचे काळी टोपी घालायचे, काळा कोट घालायचे, दिसायलाही काळे असायचे. काय नाही काय होत, काय होत काय नाही काय. बसू दे बसू. थोडं पुढं सारखं त्यांना जागा द्यायचं. पुढं पुढं विठाला 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 असा 50 मुलांचा वर्ग भरलेला होता माझ्याकडे. बघा, लक्ष द्या. ज्यांच्या कानापर्यंत आवाज येतोय त्यांनी माझ्याकडे बघा. 50 मुलांचा वर्ग भरलेला होता. 50 मुलांना गुरुजी शिकायला आले. हातामध्ये पांढरा खडू घेतला. उदाहरण फार गोड आहे. माझ्याकडे बघा, काळ्या बोर्डावरती वाक्य लिहिलं गोदावरी. आणि वर्गातल्या 50 पोरांना प्रश्न विचारला, पोरांनो आजचा आपला विषय गोदावरी. सांगा बरं, गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? वर्गामध्ये 50 पोरं होती. एकालाही त्याचं उत्तर देता येणार, कारण कोणी गणितात हुशार, कोणी इंग्लिशमध्ये हुशार, कोणी सायन्समध्ये हुशार. पण सगळ्यात मागच्या बेंचवर आपल्या पैठणचा एक बाळू नावाचा पोरगा बसलेला होता. गणितात नापास, इंग्लिशमध्ये नापास, त्याला काही येत नव्हतं. तो आमच्या गुरुवारी महाराजांकडे शिकायला होता, त्यामुळे त्याला आजचं उत्तर माहिती होतं. त्यानं हात वर केला, गुरुजी मी सांगू? गुरुजीला आनंद झाला. बुवा कधीच उत्तर न देणार बाळ्या, आज कसं काय उत्तर द्यायला लागलं? सांग म्हटले. बाळ्या बेंचवर उभा राहिला. पहिल्यांदा चान्स आल्यामुळं बेंचवर उभा राहिला. गुरुजीने त्याला थाटात विचारलं, बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळू म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात है बाळू. सांग म्हटले, गंगा पुढं कुठं गेली? गुरुजी साधा नव्हता, पक्क करून घेणारा होता. पूर्वीचे गुरुजी पक्क करून घ्यायचे. पुढं कुठं गेली? पुढं कुठं गेली म्हटल्यावर बाळ्या म्हटला, गुरुजी बाळ्या साधा नव्हता, पैठणचा होता. बाळ्या म्हटला, गुरुजी जशी ब्रह्मगिरी पर्वतान गंगा निघाली तशी ती कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शाबास बाळू, वा रे वा बाळू. पुढं कुठं गेली? पुढं कुठं गेली म्हटलं. बाळ्या म्हटला, गुरुजी कुशावर्त नावाच्या कुंडातून निघाली, गंगापूरच्या धरणात आली. पुढं म्हटलं नाशिकच्या रामकुंडात, पुढं नांदूर मधमेश्वर, पुढं कोपरगाव, पुढं गंगापूर, पुढं कायगाव टोका, पुढं पैठणचा नाथसागर. आता बाळूच्या लक्षात आलं, गुरुजी काही थांबत नाही. पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली. गावं काही संपायचे नाही, धरणं काही आटपायचे नाही, काल्याचं कीर्तन काही व्हायचं नाही. म्हणून बाळ्यानं शेवटचं उत्तर दिलं, गुरुजी या गावातून त्या गावाला गेली राहू द्या, या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणापर्यंत गेली राहू द्या. जशी पैठणच्या नाथसागरातून गंगा निघाली, संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, खाली परभणी जिल्हा, त्याच्या पलीकडे नांदेड जिल्हा, त्याच्या पलीकडे श्री क्षेत्र बासर नावाचं तीर्थक्षेत्र लागलं. सरस्वती मातेच्या पायाला स्पर्श केला आणि एकदाची गंगा सप्तमुखानं समुद्राला जाऊन मिळाली. आता उत्तरच ठेवलं नाही बाळूनं. पण गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता. गुरुजी म्हटलं, बाळ्या गंगा समुद्रात गेली, पुढं कुठं गेली? आता कशाला पुढं कुठं गेली म्हटल्यावर बाळ्या म्हटला, गुरुजी आता तुमच्या डोंबल्यात गेली. का? गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत आहे. पुन्हा ऐका, गंगा एकदा सागराला मिळाली, तिचं जीवन जसं परिपूर्ण आहे तसं काल्याचं कीर्तन झालं, सप्ताह परिपूर्ण आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, काला का करायचा? परिपूर्णतेचा आहे म्हणून तो शेवटी करायचा. दुसरा प्रश्न आहे, दुपारी का? 5 ते 6 का? सूर्य मावळायच्या आधी का? तर त्याचं कारण आहे, काला दुपारी भगवान परमात्म्यानं यमुनेच्या काठावर जो गोपाळांना दिला, ज्ञानोबरायांनी जो चंद्रभागेच्या वाळवंटात संतांना दिला, तो दुपारी दिला. आणि त्याची दुपारची प्रतिकात्मक बुद्धी वारकरी संप्रदायानं वापरली आणि म्हणून आपल्याकडे काला दुपारी केला जातो. चला, अतिशय महत्वाचा तिसरा प्रश्न आहे, काल्याच्या कीर्तनात दत्त नाही, संत नाही, शूर नाही, वीर नाही. आजच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे,
केले देवे गोकुळी. आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र का सांगावं लागतं? त्याचं उत्तर आहे, काला परिपूर्णतेचा आहे आणि कृष्ण परमात्मा विश्वातला एकच देव आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारहा. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. टाळवा. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. ओ बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. 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 याच्या गोड्या किती सांगू ग, याच्या गोड्या किती सांगू ग. महिपत्र सिंधुआते बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. शाबाश. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या गोड्या किती सांगू ग, याच्या गोड्या किती सांगू. बाई पत्र सिंधुआते बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. काय गवळण म्हणते ती यशोदेला बघा. बाई तुझा लाडका कान्हा. चाटीला आवाज दे, चाटीला पुढीची थोडा चाटीला आहे भैया, चाटीला आवाज दे थोडा म्हणता. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. फार सुंदर भाव आहे, सुंदर चाल आहे ऐका. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. अगं यशोदे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग. महिपत्र सिंधुआते बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. पंचदम सिंधू पात्रे स्रोतोर्वरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम. काय शब्द आहे, तदकवपी गुणानाम ईशपारम न याते. अगं सरस्वती माता जरी लिहायला बसवली, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, तरी सुद्धा तुझ्या मुलाचं वर्णन होणार नाही. एवढा तो परिपूर्णतम आहे. मग आता परिपूर्णतम शब्दाचा अर्थ काय? सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. बाकीचे जे अवतार आहेत सगळे देवाचे. हे सगळे अवतार शास्त्री बाबा सगळे असेच आहेत, नारायण बाबा सगळे, रामेश्वर महाराज, नामदेव बाबा, हे सगळे देवाचे जे अवतार आहेत ते सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. म्हणजे 23 मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरिकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, हे जे अंशात्मक अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, हे जे देवाच्या अवताराची नावं सांगितली, ही सगळी अवतार सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. करण्याची ताकद आहे पण करता येत नाही. रामायणातलंच बघा ना तू, रामायणातलं ज्या वेळेला पहिल्या वरानं भरताला गादी मागते कैकेयी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागते. 14 बरस राम वनवासी, जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास दिलाय. आपण ऐकलंय बघा, अंगामध्ये वलकल धारण करतात प्रभू. राम, लक्ष्मण, सीतामाई वनवासात निघून जातात आणि ज्या वेळेला राम प्रभू निघून जातात अयोध्या दुःखी होते. कसा रे मला टाकुनी गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविन जीव व्याकुळ होतो, हे रामा
कसा रे मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. पंडित भीमसेन जोशीन बागेश्री रागात ठेवण गायलेली आपण ऐकलेली. चला कशासाठी गातोय, कशासाठी सांगतोय. अयोध्या दुःखी झाली, घर दुःखी झालं. रामचंद्र लखन सीतामाई निघून गेले आणि ज्या वेळेला भरत आणि शत्रुघ्न परत आले, त्या भरताला माहिती झालं माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. या देशातला पहिला भाऊ आहे, त्यानं भावासाठी आईला श्राप दिला, कैकेयी चांडाळणी मा, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. निर्णय घेतला, ही गादी माझी नाही, हे सिंहासन माझी नाही, हे सगळं माझ्या दादाचं आहे. सगळं घेऊनच निघाला. कोणीतरी फार सुंदर रचना केलेली आहे. भरत चला रे अपने राजा को मना, फार सुंदर कोणीतरी गायलेलं आहे. काय सुंदर भाव आहे. राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पा. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राकडे भरत गेला, माफी मागतो, मला माफ करा म्हणतो, ही गादी तुमची आहे, माझ्या आईचं चुकलंय, माझं चुकलंय, काहीच चुकलेलं नाही भरताचं, तरी माफी मागतो. ज्याचं चुकत नाही, जो माफी मागतो ना, तो देवाला आवडतो. बरं हात जोडा गड्या, माफी मागायला शिका. हात जोडा, घरी घेऊन जा रे माझं. ऐका ऐका, नाथ महाराजांच्या दरबारात कायम हात जोडा, हो उड्या मारा, माफी मागा. हो संत मोठं बनवतात, देव मोठं बनवतो. हो लहानपणामध्ये फार आनंद आहे. माफी मागायला शिका. प्रभू रामचंद्राची माफी मागतोय, मला माफ करा म्हणतोय. ही गादी घेऊन चला, हे तुमचं आहे प्रभू, सगळं हे तुम्हाला ठेवा. त्यावेळेला रामचंद्र म्हणतात, नाही भरत, बोलिले वाल्मिक तैसाची करीन. 14 वर्षासाठी गादी तुला आहे, 14 वर्ष मी वनवासी आहे, मला येता येत नाही. आई म्हणते चला, भरत म्हणतोय चला, तरी सुद्धा वाल्मिक ऋषीच्या शब्दाच्या पलीकडं रामचंद्राला एकही पाऊल ठेवता येत नाही. याला म्हणतात सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. उर्मिलेला वनवासात नेता येत नाही, इंद्रजीला उठवता येत नाही. खूप प्रसंग आहेत रामायणात. अर्थ एकच आहे, सामर्थ्य नाही आहे पण स्वातंत्र्य नाही. असे बाकीचे अवतार आहेत, एकच अवतार आहे कृष्ण परमात्म्याचा. सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. काही गावाला परंपरा असतात. आमच्या गावाला परंपरा आहे, काल्याच्या कीर्तनाला विठ्ठल शास्त्री बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. आता 10-5 वर्षात जरा लोक श्रीमंत झाली तर आम्ही विनंती केली गाववाल्याला की आपण मी पंगत देतो बा, आपण जरा बुंदीचे लाडू करू, गुलाबजाम करू. लोक म्हटले महाराज तुमचं काल्याचं कीर्तन कॅन्सल. आमची परंपरा नाही कॅन्सल. परंपरा बंद होत नाहीत, परंपरेला बाधा आणता येत नाही. का? त्या अनेक वर्षाच्या असतात. तसं भगवान कृष्ण गोकुळात जन्माला येण्याच्या अगोदर, माझ्याकडे लक्ष द्या, हो जन्माला येण्याच्या अगोदरची परंपरा आहे इंद्राची पूजा करणे. भगवान गोकुळात आले, कोणता इंद्र म्हटले हा, कोणी सांगितलं हा इंद्र उंद्र बंद करा. हो पूजा बंद केली. इतका पाऊस इंद्रानं पाडला, दो पाऊस पाडला. गोकुळ वाहून जाण्याची बारी आली पण पूजा नाही केली. गोवर्धन पर्वत उचलला, त्याच्या खाली गोकुळ उभं केलं पण पूजा नाही केली. बुवा अर्थ काय? सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य, याला म्हणतात परिपूर्णतम. असा परिपूर्णतम कृष्णाचा अवतार, परिपूर्णतेचं कीर्तन काला. आजच्या दिवशी संतांनी सांगड घातली, त्यांचं चरित्र गावं महाराज. 5:45 वाजून गेले, कळलं आम्हाला. परिपूर्णतेचं कीर्तन काला, दुपारी का करायचं ते पण कळालं आणि त्यांचं चरित्र देवाचं कृष्णाचं का सांगायचं ते परिपूर्ण आहे ते पण कळालं. पण तुम्हीच आता सांगितलं समुद्राची शाईन, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद, एवढ्या गोष्टी केल्या तरी त्याचं चरित्र सांगता येत नाही. मग नेमकं त्यांचं चरित्र काय आहे सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरण. पाहता गोवडी पाहता गोवडी, पाहता गोवडी, पाहता गोवडी, पाहता गोवडी, पाहता गोवडी, पाहता गोवडी, पाहता गोवडी,
पहिल्या चरणात तुकोबाराय म्हटले काय चरित्र घडलं, म्हटले पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. पाहायला गेलं तर गायीच्या धारा काढणारे गोपाळ, आणि पाहायला गेलं तर विश्वाचा मालक. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाती चालिता. म्या चिनिया मिलो साता काळू ग्रासी तसे भूता ये म्हणे गते. पाहायला गेलं तर विश्वाचा मालक, देखवी ऐकवी एक नारायण, किंवा चाले हे शरीर कोणाची असते तुझी या सतेने वेदासी बोलन. पाहता हो वेदाला बोलवणारा, सूर्याला चालवणारा. पाहता एका शब्दात दोन अर्थ आहेत. एका बाजूला विश्वाचा मालक, हो कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदून. किती प्रमाण आपल्या पाठातली सगळी. पाहता या विश्वाचा मालक, तुम्हाला मला भरण पोषण करणारा, तुमचा माझा सांभाळ करणारा, तुम्हाला मला सांभाळणारा भगवान. पण पाहायला गेलं तर एका बाजूला गायीच्या धारा काढणारे गोपाळ, बरं का. एका बाजूला विश्वाचा मालक आणि एका बाजूला गायीच्या धारा काढणारे गोपाळ. काय घडलं माझ्याकडे बघा. विश्वाच्या मालकानं त्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. भागवत कथाकार, आमचे राष्ट्रीय कथाकार शिवानंदजी शास्त्री यांचंही आगमन झालेलं आहे. सगळी अशी मोठी मोठी मंडळी इथं बसलेली आहे. अगदी आपला अर्थ असा आहे, चिंतन असं आहे. पाहायला गेलं तर विश्वाचा मालक, पण गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो. तसंच आहे महाराज. अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी. म्हणा म्हणा अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो गोडी. आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची भावाची भावाची. देव सोयरा देव सोयरा दिनाचा, देव सोयरा देव सोयरा दिनाचा. देव सोयरा अंतरीची घेतो गोडी. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हातगा. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. किती प्रमाण आपल्या भावाची कारण, भावाची कारण. भावबळे आकळे रवी नाकळे, हजार प्रमाण तुम्ही मला देऊ शकता. अर्थ काय, शुद्ध भावामुळं भगवान परमात्म्याच्या ताटातलं त्या गोपाळांच्या ताटातलं देवानं खाल्लं, उष्ट खाल्लं. तुम्ही एवढ्या माता इथं बसल्या तर आमच्या साहेबांच्या घरातली सगळी मंडळी आली. एवढ्या माता इथं बसलेल्या आहेत ना, षष्टीला उत्सवाला आल्यात, काला घेऊन जायचा आहे. घरचे लोक वाट पाहतात. 2-4 दिवस झाली इथं मुक्काम पडलाय, प्रदक्षिणा मारली, भजन केलंय, कीर्तन ऐकली. तुम्ही सगळ्या माता कढी सुंदर करता. कढी बरोबर आहे, कढी करता ना. कढी ताई, कढी कढी आजी नतनीवाली कर कढी चांगली. आम्ही पूर्वी महाराजांकडे शिकायला असायचो, आणि मग महाराज आम्हाला सप्ताला पाठवलं बिडकीनला, ढोरकीनला, वाघाडीला, की सप्त्याच्या काल्यालाच असायची शिरा भात कढी. आता कढी राहिली नाही. आता लोक चांगल्या पंक्ती घालतात. पूर्वी शिरा भात कढी असायचं. ती कढी लय सुंदर असायची, टेस्टेड एकदम. तिला जिरे मोहऱ्याची फोडणी असायची, चटकदार, अगदी हळद टाकलेली, वरून कढीपत्ता सोडलेला. फक्त ऐका तोंडाला पाणी नका येऊ देऊ. अशी टेस्टेड कढी आहे ना, त्या पेंद्याच्या घरी केली होती. माझ्याकडे बघा, सगळ्या मातांनी माझ्याकडे बघा, सगळ्या पुरुषांनी बघा, ज्यांच्याकडे आवाज येतोय त्यांनी बघा. पहिलं चरण कळल तुम्हाला, अभंगच कळल, माझा प्रवास सुखाचा होईल, काला सफल होईल. ऐका ऐका, फार सुंदर आहे. मग त्या पेंद्याच्या घरी त्या आईनं चटकदार अशी फोडणी दिली. तो पेंदा दारात खेळत होता. कढीचा वास बाहेर आला, आणि वेळ झाल्यामुळे आपले 6 वाजल्यामुळे धावतच गेला तो.
आई 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 काय बनवलं? आई म्हटलं अरे चटक्याचं ऊन पडतंय ना, थोडा उन्हाळा वाढलाय ना, 42 तापमान झालंय ना, पण आपल्याला प्यायला थोडीशी कढी केली. असं का? दे बरं आई मला. आईनं मागितली पोरानं की आईनं लगेच एका ग्लासात दिली गरम गरम कढी. फक्त ऐका, त्यानं असं ती ग्लासामध्ये घेतली, लक्ष असू द्या. आणि जशी शिवानंद बाबा त्यानं ती तोंडाला लावली, शास्त्री बाबा, जशी जिभेची चव जिभेला लागली, त्या कढीची चव जिभेला लागली, इतकी भारी कढी झालती ऋषी महाराज. अगदी मीठ बरोबर सुगरणबाईनं करावी अशी, कोणताच पदार्थ कमी नाही, तिखट कमी नाही, मीठ कमी नाही, अत्यंत थोडी गोड, थोडीशी आंबट, थोडीशी चटकदार. अगदी तुम्हाला बरं वाटतं प्यायला घरी गेल्यावर करा. अशी टेस्टेड कढी झालेली, आवडली. पण जशी कढीची चव लागली ना, तसं त्या पेंद्याला वाटलं राव एवढी सुंदर कढी माझ्या मित्राला किती आवडल, माझ्या कृष्णाला किती आवडल, माझ्या सख्याला किती आवडल. ऐका, याला म्हणतात मित्र, याला म्हणतात सखा. सुखामध्ये मित्राची आठवण आली पाहिजे, दुःखात मग तो आपोआपच काढ. तुम्ही सुखात तुमचा मित्र आठवला की तो धावतच ढालीसारखा दुःखात येतो. सुखामध्ये मित्र केला पाहिजे. ऐका ऐका, जशी जिभेला चव लागली तसं त्या पेंद्याला वाटलं ही कढी माझ्या देवाला किती आवडल, माझ्या कृष्णाला किती आवडल. पण काय झालं, पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं झालं होतं कडाक्याचं भांडण. आपल्या मराठीत त्या दोघीचा होता 36चा आकडा. म्हणजे 3 तिकून आला की 6 जसं 3कडे पाहत नाही, 6 मंदिराच्या मागून दत्त मंदिराकडून तिकडून स्टेडियमकडून पलीकडे जातो, तसा 36चा आकडा होता यशोदेचा. आणि शास्त्री बाबा त्या, नामदेव बाबा त्या, यशोदेचा आणि पेंद्याच्या आईचा. आता बरं आहे का, त्या पेंद्याला यशोदेकडे पोराकडे गेलेलं त्या आईला आवडत नसायचं. पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं खटकलेलं, भांड्याहून कशाहून भांडण झालेलं. कडी तर न्यायची कृष्णाला, आई तर नेऊ देणार नाही. आता काय करावं म्हणून त्यानं आईला घुमायला सुरुवात. एखाद्याकडून काही मिळवायचं असेल ना तुम्हाला तर गोड बोलायचं बरं का. काही मिळवायचं असेल तर गोड बोललं पाहिजे. समाजामध्ये काही प्राप्त करायचं असेल तर गोड बोललं पाहिजे. गोड बोलल्याने सगळं मिळतं बरं का. साचा आणि मवाळ, मितुल्या आणि रसाळ. या विठाला 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 आज हा काला आपल्याला जो ऐकायला मिळतोय, आज हा सगळ्या समाजाचा काला या नाथबाबांच्या दरबारात व्हायला लागला. याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, आमचे अध्यक्ष संदीपानजी भुमरे साहेब. जोरात टाळी वाजवा. वा, गोड नेता आहे, आपल्या सगळ्यांचे लोकनेते आहेत. व फार गोड, सर्व वारकऱ्याला धरून आहे, सगळ्या संतांना धरून आहे. गुरुवारी रखमाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, पैठणच्या सगळ्या संत मंडळीचा आशीर्वाद आहे. आणि काही कमीच नाही. आमदार साहेब काळजीच करू नका, आम्हाला विश्वास आहे, टेन्शनच घेऊ नका. नाथ महाराजांचीच कृपा आहे तुमच्यावर, आमच्या महाराजांची कृपा तुमच्यावर म्हटल्यावर काय अडचणी काही पुन्हा काळजीच करू नका तुम्ही. आम्हाला पुन्हा काला करायचाच, त्यामुळे तुम्ही येणारच, काही अडचणच नाही. साहेबांचं आगमन झालंय, साहेबांना साष्टांग प्रणिपात करतो. आणखी एकदा जोरात टाळी साहेबांसाठी वाजवा. आज हा अलौकिक काला, मंदिराचा विकास. विठाला विठाला विठाला
ज्ञानेश्वर महाराज विठाला विठाला कुणाकडून काही मिळवायचं असेल तर गोड बोलावं लागतं. नेमकं साहेब या शब्दाला आले बरं. आपलं काय चिंतन नेमकं तिथं आलं आणि साहेबांचं काय आगमन झालं. आमचा विषयच असा चालला होता साहेब की कुणाकडून काही मिळवायचं असेल तर गोड बोलावं लागतं. बरं खरंच सांगतो, मधुरा वाणी ओठी गोड बोलावं लागतं संत सांगतात. तसंच झालं. त्या पेंद्यानं आईला बोलायला सुरुवात केली. आई काय तुझ्या हाताला चवे ग म्हटलं. आई किती ग टेस्टेड कडी केली गाय, किती ग मस्त कडी केली गाय. आई किती ग छान. आई म्हटली घुमू नको मला. तिला हुशार होती आई. आई म्हटली घुमू नको मला माहिती आहे तुला आणखी पाहिजे तुझ्या मित्राला न्यायची. मी तुझ्या मित्राला सख्याला पिक्याला नेऊ देणार नाही. तुला काय प्यायची तर घरात प्यायची. आपल्याला पहिल्या चरणाकडे जायचे. आमदार साहेब आलेले आहेत. एवढा गोड माहोल आहे. नाथ महाराज इथं अवतीर्ण आहेत. एवढे संत मंडळी कीर्तनाला बसलेले आहेत. महाराजांच्या रूपानं संतच आपल्याकडे आलेले आहेत. म्हणून सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. फार गोड कथा आहे. कीर्तन हे हृदयापर्यंत गेलं पाहिजे. कथा हृदयापर्यंत गेली पाहिजे. तो भाव कळाला पाहिजे. ऐका ऐका घेऊन जा. काला सफल होईल. कशाला म्हणतात काला. ऐका ऐका झालं काय. आई मला तर देशील ना. तुला किती पण आहे म्हटली पेंद्या. किती देशील मला. ग्लासभर घे, तांब्याभर घे, कढईभर घे, सगळी तुला आहे. पण मी वाटीत तांब्यात ग्लासात जगात मगात देणार नाही. आता पेंद्याचा नाईलाज झाला. पेंद्या म्हटलं आई मला एका तांब्यात दे. माझ्याकडे बघा. आईने एका तांब्यामध्ये कढी दिली आणि पेंद्यानं त्या तांब्याची कढी तोंडाला लावली. इथं असा सेंट्रल लॉक टाकला मजबूत. इथं इथं माझ्याकडे बघा. आणि इथं सेंट्रल लॉक टाकल्याबरोबर तोंडात कढी भरायला सुरुवात केली. तोंडात आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात कढी भरली. तांब्या दिला फेकून साहेब. आणि इतका फास्ट पळाला. त्याला लवकर जायचं असताना त्याला लय अडचणी असतात कायम. बघा ज्याला लवकर जायचंय त्याला कायम अडचण. बैलगाडीवाला मधातच गाडी घालणार. मोटरसायकलवाला मधातच उभं राहणार. तसं त्या पेंद्याला ती कढी न्यायची देवाला. कुणी अडवायचं त्याला. पेंद्या अरे गालाला काय झालं. गालफुगी आली काय. त्याला सांगता येत नसायचं. कसा तरी रस्ता काढत पोहोचला नंदबाबाच्या वाड्यावरती. भिंतीला हात लावून तो कृष्ण परमात्मा उभा होता. भगवंताच्या खांद्याला हात लावला. देवाने त्याच्याकडे पाहिलं. हे पेंद्याचं तोंड भरलेलं. हातानं इशारा केला आ करा. पेंद्यानं हातानं इशारा केला आ करा. आणि देवानं मोठा आ केला. ऐका ऐका. पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली. तुकोबारायांना म्हणावं लागलं खाय त्यांची हा उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी पाहता गोवडी पाहता गोवडी पाहता पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. व पेंद्याच्या तोंडातली कडी खाऊन टाकली. किती महाराज सगळे गोपाळ असेच आहेत. कान्होबा
कान्होबा कान्होबा कान्होबा कान्होबा कान्होबा कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने कान्होबा कान्होबा निवडी आपुली गोधने कान्होबा कान्होबा निवडी आपुली गोधने आपुली गोधने देवाचं गोपाळांचा संवाद व्हायचा, कधी भांडण व्हायचं. काय प्रेम महाराज, आपल्या तोंडातली कडी पेंद्या देतोय, कधी गोपाळांच्या बरोबर भांडण. पेंद्या वाकड्या बोबड्या सुद्धा म्या हे देवाचे जे मित्र आहेत, हे देवाचे मित्र देवाशी कधी कधी भांडायचे, संवाद व्हायचा. एक दिवस असं भांडण झालं गोपाळाचं आणि देवाचं. त्या गोपाळामध्ये एक मधुमंगल नावाचा गोपाळ होता साहेब. अत्यंत गरीब होता. काही माणसं गरीब असतात, काही श्रीमंत असतात. एखादा गरीब असेल तर त्याला सोडून देऊ नका, एखादा श्रीमंत झाला तर लगेच माजू नका. श्रीमंतीचा गर्व नसावा, गरिबीची लाज नसावी. प्रारब्ध राहतं. एकाच पाठाला 400 पोरं शिकतात, पण त्याच्यातले 2-4 कीर्तनकार होतात, 2-3 गायक होतात, काही डोराच्या मागं जातात. ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं, त्याला आपण पर्यायानं काही करू शकत नाही. राहतच महाराज ते. तसं तो मधुमंगल पेंद्या वाकड्या बोबड्यात गरीब आहे. एकच धोतर आहे त्याला घालायला. काय सुंदर कथा भागवतामध्ये आलेली आहे. मधुमंगलाच्या वडिलाचं नाव शांडिल्य ऋषी आहे. तो शांडिल्य ऋषीचा पोरगा, अत्यंत गरीब पोरगा, पण देवावर फार प्रेम महाराज. जे असेल ते न्यायचा. पण साहेब आजच्या दिवशी जर भाकरी तयार झाली ना, तर अजून 4 दिवसानंच शिवानंद बाबा त्याच्या घरी तयार व्हायची, विष्णू बाबा, आणि 4 दिवसानं देवाला घेऊन जायचा. देवाला त्याची दया यायची. यशोदा मैया मला 4 भाकरी करून दे. यशोदा म्हणायची, अरे कृष्णा तुला तर 2च लागतात ना, 4 कशाला? आई माझा जो मित्र आहे ना मधुमंगल, त्याच्या घरी अन्न नाही. आई बघा, श्रीमंतानं गरीबाला सांभाळलं पाहिजे. श्रीमंतानं गरीबाला सांभाळणारा एकच आमदार महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे संदीपान भुमरे साहेब नावाचा. तो गरीबाला सांभाळणारा आहे. म्हणून तर आपण त्यांना मुजरा करतो. ते आल्यावर आपण उभं राहतो. आपल्या सगळ्या गरिबाला त्यांनी सांभाळ. किती वर्ष झाले मी महाराजांकडे शिकायला होतो पैठणला, आमचे गुरुवर्य महाराजांकडं. तेव्हापासून साहेब या भागाचं नेतृत्व करतात. असा डोम, असा सर्वांगीण विकास या पैठणला कुणी या फुपाटाच होता. आता कोणत्या बाजूने या सिमेंट रोड झालाय. संदीपान भुमरे साहेबांची कृपा झाली. एवढा सुंदर काला आज आपल्याला पाहायला मिळतोय. एवढ्या समाज इथं जमलाय, बसायला जागा नाही. हे सगळे अध्यक्ष साहेबांनी केलं, आमदार साहेबांनी केलं. किती मोठा निधी आणला. पैठणचं नाव भारत देशामध्ये गाजण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून होतंय. साहेब तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. खूप चांगलं काम तुमचं चालू आहे आणि चांगल्या कामाला यश नक्कीच मिळतं, काही काळजीच नाही. पण अगदी आपण पाहतो की नाही, मी कशासाठी सांगतो, गरिबाचा सांभाळ केला पाहिजे. भगवान देव त्या मधुमंगलला भाकरी घेऊन यायचे म्हणे. एक दिवस भांडण झालं आता सांगितलेल्या गवळणीप्रमाणे, आणि देवाचं आणि गोपाळांचं. आणि भगवान म्हटले, मग आता पोरांना उद्या आपापल्या घरची शिदोरी आणा. आता किती अवघड झालं. सगळे गेले आपापल्या घरी. कुणी कोशिंबिरी, कुणी काय, कुणी भाकरी, कुणी वडी. सगळ्यांनी आपापल्या घरचं देवाला घेऊन निघाली. त्या मधुमंगल घरी आला. आई, हे आई, आमच्या मित्रानं, आमच्या सख्यानं आपापल्या घरची शिदोरी आणायला लावली. आई आपल्या घरी काय आहे? आई म्हटले, अरे मधु, भाकरी तर नाही, चटणी तर नाही, भाजी तर नाही, पण 4 दिवसाचं शिळं ताक आहे. 4 दिवसाचं शिळं ताक आहे, विटलेलं आहे, आंबट झालेला आहे, वास येतोय बघ त्याचा. तेवढंच आहे. दे आई दे. आपल्याकडे जे असेल ते घेऊन गेलं पाहिजे बरं देवाला. तुमचा जसा भाव असेल तसं येत जा, पण नाथ महाराजांकडे येत जा. ती ताकाची लोटी घेतली आणि लोटी घेऊन मधुमंगल रस्त्याला लागला. तर अर्ध्या रस्त्यात आल्यावर वाऱ्यानं साहेब त्या ताकाचा वास आला. आणि वास आल्याबरोबर त्या मधुमंगलला वाटलं, आई म्हणली तेच खरं आहे, ताक फारच खराब झालेलं आहे, आंबट झालेलं आहे, वास येतोय, कसं न्यावं. नको 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 म्हणून तो त्या झाडाखाली बसला. ताकाची लोटी समोर धरली. आपल्या प्रारब्धाला दोष द्यायला लागला. तिकडं पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळ्यांच्या शिजोरे देवानी पाहिली. माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाई, चोरून या माये नवनीत आणावे. गोपाळ म्हटले, आमची जशी आहे तशी आता घे बाबा देवा, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हारी, माझी जशी असेल तशी घे. भगवान म्हटले, अरे पण तो पेंद्या वाकड्या आला, बोबड्या आला, सुदाम्या आला, हे ते मधुमंगल दिसत नाही.
पेंद्या मठात एकच संत आहेत ते म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. 36 वर्ष देव त्यांच्या घरी राहिला. 36 वर्ष. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज इथं बसलेले आहेत. साहेब आम्ही महाराजांकडे शिकायला, विठ्ठल शास्त्री, आम्ही विष्णुकांत बुवा, आम्ही सगळे महाराजांकडे शिकायला होतो. आमचे महाराज आम्हाला सांगायचे बुवा, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. जो कंस रागातली ही महाराजांनी शिकवलेली चाल आहे, एवढी गोड आहे महाराज, प्रत्येकाला म्हणता यावी. कोणताही पोरगा शिकायला येऊ द्या, त्याला ती महाराज म्हणून द्यायचे, त्याला शिकवायचे. गावात गेला की पोरगात भजनामध्ये म्हणायचा, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाय हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी. व श्री गंगा तिरी धूत असे. काय भाग्य आहे नाथ महाराजांचं. 12 वर्ष पाणी भरलं, 12 वर्षानं प्रमोशन मिळालं. संदीपान भुमरे साहेब जसं प्रमोशन करतात, काय करतात, गरीब लोकांना काम करता करता मोठं बनवतात, तसं काय झालं, 12 वर्ष पाणी वाहिल्यामुळं गोदावरीतून पाणी आणायचं, आतला वाडा रांजण भरायचा नाथ महाराजांचा. आणि मग 12 वर्षानं प्रमोशन मिळालं. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी व श्री गंगा तिरी धूत असे. आता 12 वर्षानं प्रमोशन मिळालं. हो, भरपूर देव होते पूजेला. आता चंदन उगाळायचं. काय भाग्य. ज्याला चंदन लावायचा साहेब, ज्याला चंदन लावायचा तो चंदन उगाळायला आहे. हो, ज्याला चंदन लावायचा तो पण देव आहे. ज्याला चंदन लावायचा तोच चंदन उगाळतोय. ऐका रे, ज्याचं पाणी आहे तोच पाणी भरतोय. 24 वर्ष काम केलं. पुढं आमचे महाराज सांगायचे, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. देश रागातली ही महाराजांचीच ठेवण आहे बरं का. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीतसे श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी. इतक्या सुंदर चाली महाराष्ट्रात फक्त आम्हाला साहेब गुरुवर्य मोठ्या महाराजांनी शिकवल्या. आज आम्ही सगळे आहोत नाही तर पण नाही नामदेव महाराज. मी जर अजून चाली म्हणायला गेलो ना, आमच्या महाराजांच्या डोळ्याला अश्रूच्या दार. आमचं कसं आहे, आमच्या महाराजांना कौतुक केलं ना तुम्ही. आता तुम्ही माझ्या गळ्यात हार घातला ना साहेब, इतकं हृदय महाराजांचं भरून आलं असं. हे महाराष्ट्रात फक्त आमचे महाराजच आहेत. नाहीतर त्यांनी संस्था काढली म्हणून इकडचा गुरु म्हणतो आपले पोरं त्याच्याकडे कसं काय गेले असे महाराज. पण आमचे महाराज अरे रे रे. मी चिंचखेड नावाचं गाव आहे अंबड तालुक्यात. महाराजांच्या बरोबर सप्ताहाला गेलो होतो आणि त्या सप्ताहामध्ये आम्ही सगळेच होतो, 100 विद्यार्थी. तिथल्या एका माणसाचे महाराजावर फार उपकार होते. महाराज गरीब संसार करत असताना त्या माणसाने महाराजांना सांभाळलेलं होतं. महाराजांनी 100 विद्यार्थी नेत असताना त्यांना बोली केली की बा हे पोरं संस्थेत पोरं असतात पण बाहेर आल्यावर माकडं असतात, बाहेर गेल्यावर वानर असतात. ही मुलं हे इथं ऐकतात म्हटले माझं, पण तिथं आल्यावर तुमचे मोसंबीचे बाग आहेत, संत्र्याचे बाग आहेत, आमचे पोरं वानरासारखे आहेत, तुमच्या मोसंब्या खातील, झाडं तोडतील. हे इथं ऐकतात पैठणमध्ये माझं, पण तिथं आता मी प्रत्येकाला कसं सांभाळणार. म्हणजे ते म्हटलं काय होतं मग, मोसंब्या पोरांसाठी नाही तर मग कोणासाठी. एवढ्या थाटात ते महाराज ते साहेब म्हटले ते माणसं. महाराजांनी आम्हाला सप्त्याला नेलं, मला आठवतं. आणि सप्त्याला गेलो साहेब आम्ही तिथं. आता आम्ही पोरच महाराज, मी 8वीला होतो, विठ्ठल शास्त्री 10वीला असतील. आम्ही असे सगळे पोरं शिवानंद बुवा तिथं सप्त्याला गेल्यावर मोसंब्या खायची पद्धत अशी, 10 मोसंब्या खायचो आणि 10 जे आंबट लागल ते फेकून द्यायचं. आता 100 पोरांनी मोसंब्या तोडल्या आणि खाल्ल्या. एका दिवसात अर्धा भाग खाली झाला. हो, मालक तापला महाराज. मालक महाराजांकडे गेला, महाराज काय तुमचे पोरं ते मोसंब्या खातात, तोडून टाकतात, खायनात का पण तोडून टाकतात. महाराजांनी सांगितलं तुला अगोदर सांगितलं होतं बाई, पोरं इथं ऐकत नसतात, ते वानर आहेत, माकडे आहेत, आता मी कसं सांभाळतो मला माहिती आहे. ते त्याने काही ऐकलं नाही. आणि असा मंडप होता महाराज. जवळजवळ 12 वाजेपर्यंत, सकाळी 8 वाजल्यापासून रामकृष्ण हरीचा जप असायचा. महाराज जप करत होते, गळ्यामध्ये विणा होता. माझ्या डोळ्यासमोरचं चित्र आहे. आणि त्यांनी महाराजांना अपशब्द वापरले. महाराज त्या मंडपातून बाहेर आले साहेब. माझ्या डोळ्यासमोरची, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोरची घटना आहे. काय कुठून वारं आलं, कुठून वावटळ आली, सगळा मंडप दान कोण दिवशी खाली पडला, यज्ञ मोडला, मंडप खाली पडला. आश्चर्य झालं. लोटांगण घातलं गड्यानी. महाराज म्हटले आता मी सप्ताह करील, पण सगळ्या पोराला कपडे घ्यावे लागतील तुला. मोसंब्या पण गेल्या आणि कपडे पण आम्हाला त्यांनी घेतले. बरं बाबा पुढे आहे ना बाबा, हे आमचे निगमानंद महाराजांच्या संस्थांचे मठाधिपती, मोठा महात्मा. आमच्या महाराजांकडे काही दिवस होते. आज मोठा जोरात टाळी वाजवा बाबांचा.
मोठा गड आहे मच्छेंद्रगड, गेवराई तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, शिरूर तालुक्यात. शांतीब्रह्म आहेत, वेदाच्या रुच्या म्हणतात. निगमानंद बाबांच्या छत्रछायेखाली आमच्या महाराजांकडे काही दिवस आम्हाला व्याकरण शिकायला होतं. गुरुवारी आहेत बरं का. म्हणून अगदी काय सांगतो, असे आमचे महाराज इथं चाली, खूप चाली साहेब. मी महाराष्ट्रभर, तुम्ही आता युट्यूबला आता सगळ्याला पाहिजे, सोशल मीडिया आला, सगळ्याला जाण आहे. युट्यूबला माझ्या इतक्या चाली आहेत, त्या सगळ्या चाली आमचे गुरुवारी रखमाजी महाराजांच्या आहेत. आणि त्यांच्या चालीमुळं मोठा झाला. माझ्याकडे काही नाही महाराज, माझं दिसणं, माझं याच्यावर जाऊ नका. या कंठातल्या ज्या चाली आहेत ते गुरुवारी मोठ्या महाराजांच्या, रखमाजी बाबांच्या आहेत. त्या चाली म्हणता म्हणता आम्ही मोठं होतोय. काय भाग्यनाथ महाराजांचं 36 वर्ष देवानं काम केलं महाराज. असंच आहे बघा, देव काम करतो. तसं देव त्या मधुमंगलच्या घराकडे धावले. धावता धावता एका झाडाखाली तो मधुमंगल बसलेला दिसला. देवाला येताना पाहिलं आणि साहेब त्या मधुमंगलनं ताकाची आणलेली लोटी मागं धरली. त्याला वाटलं देवानं जर हे ताक पाहिलं तर झाकूनच ठेवली मागं अशी. भगवंतानं त्याला विचारलं, का रे मधू, गोपाळ पेंद्या आला, बाकड्या आला, बोबड्या आला, सुदाम्या आला, तू का नाही आला रे? यायचं होतं की, काय झालं नाही यायला? तो म्हटलं, देवा आम्ही गरीब येत ना रे. कानोबा तुझी होंगणी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. हे स्वर म्हणजे आमच्या महाराजांनी दिलेला आहे. तो थोडासा बेसूर झाला तर मला जमत नाही. आम्ही महाराजांचे शिष्य आहेत, विण्यावर भजन घेतलेलं आहे. महाराजांच्याकडे शिकणारा पोरगा स्वरातून जाणारच नाही. स्वर गेला त्याचा की महाराजांनी विनाच हाणला म्हणायचं त्याला. टाळ, मला इथं ओळखं नाही, महाराजांनी विनाने हाणलेलं आहे मला, त्याच्यामुळे माझा स्वर कधी जात नाही. मला जाणार पण नाही का, इना हाणलेला आहे ना. इण्याची तार डोळ्यात मेला तरी चालेल, पण स्वर आला पाहिजे. एवढा शिकवणारा अवलिया साधू म्हणजे आमचे मोठे महाराज बरं का. म्हणून अगदी बाबा बसलेले, काय बोलावं महाराज. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं ना, उपकार सांगता येणार नाही, म्हणून अगदी ऐका. काय 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 असं झालं बुवा. हो, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. हे काना, तुझ्यासारखे करे आम्ही स्वगत सच्चिदानंद, तू पूर्ण ब्रह्म आहे, आम्ही गरीब आहोत, काय आणणार तुला? असं म्हटल्यावर देवाला दया आली त्याची. आणि जशी साहेबांना आपल्या सगळ्या पैठण तालुक्याची दया आली, साहेबांनी किती विकास केला बघ. हे डोम कधी होता का इथं? एवढा विकास साहेबांच्या हातून घडला. साहेब खरंच तुम्ही पैठणला प्रतिष्ठान सारखंच बनवलं महाराज. म्हणून अगदी ऐका, असं आपण पाहतो की नाही, तसं देवानं त्याला मिठी मारली माझ्याकडे बघा. आणि जशी मिठी मारली तसं मागं धरलेलं जे ताक होतं ना, ते सगळं नामदेव महाराज त्या पोराच्या ते मधुमंगलच्या अंगावर सांडलं, पोटावर, पाठीवर, विठ्ठल शास्त्री पाठीवर, खांद्यावर, सगळीकडे सगळी विश्वस्त मंडळी गोड आहेत सगळे. ऐका, खांद्यावर पाठीवर ताक सांडलं. आणि ते ताक पाहून भगवान म्हटलं, अरे मधू ताक तर आणलं होतं ना, मग का आला नाही? तो म्हटलं, देवा हे जे ताक आहे ना, हे शिळं आहे, आंबट आहे, वास येणार आहे, हे विटलेलं आहे, तुम्ही घेताल की न घेताल म्हणून आणलं नाही. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्यानं त्याचा हात समोर घेतला. पहिल्या चरणाकडे जायचं आपल्याला. त्याच्या हातावर जे टिपके सांडले होते ना ताकाचे, चाटून पुसून खाऊन टाकले. हात चाटला, पोट चाटलं, पाठ चाटली, खांद्यावर, अंगावर ताकाचा एक सुद्धा टिपका ठेवला नाही. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, खाय त्यांची टाळ टाळ टाळ
वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कर ऐसे दे प्रेम काही कर आजच्या कीर्तनकाराला नियम आहे त्यांना अभंगावर जास्त बोलायचं नाही जेवढं होईल तेवढे चरण सोडायचे आणि जास्तीत जास्त भगवंताच्या लीला सांगायच्या असं आमचे महाराजांचं म्हणणं आहे त्याचं कारण असं आहे जेवढ्या लीला आपण सांगू ना सांगणाऱ्याला तेवढं पुण्य लागतं आणि जेवढ्या तुम्ही ऐकाल तेवढं ऐकणाऱ्याला पुण्य लागतं माझी वाणी तुझी आजचा जो दिवस आहे तो काल्याचा आहे नाथ महाराजांचा असू द्या तुकोबारायांचा असू द्या ज्ञानोबारायांचा असू द्या सावता महाराजांचा असू द्या सगळीकडे जे काले होतात त्या काल्याचा नियम आहे चरित्र ते उच्चारावे पहिलं चरण आपण पाहिलं पाहता गोवळी पाहिला गेलं तर भगवंताचे गोपाळ साधे आहेत पण त्यांच्या ताटातलं खातो त्यांच्या अंगावरलं खातो त्यांच्या घरातलं जाऊन खातो म्हणून पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी का खाल्लंय करीती नामाचे चिंतन नामाचं चिंतन करतात हो सारखं कृष्ण 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 विठ्ठल 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 सारखं भजन केल्याचा तो परिणाम आहे गडी कान्होबाचे ध्यान करीती गडी नामाचे चिंतन करीती परिणाम पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी धावता अभंग पाहिला सगळ्यांना ज्ञात आहे काल्याचं कीर्तन आहे साहेब बसलेले आहेत 6:45 आपल्याला दहीहंडी फोडायची आहे एवढा गोड माहोल आहे एक 10-15 मिनटं एवढे गायक आहेत पोकळे महाराज नामदेव बाबा आपण सगळे एक 2-3 गवळणी आपण पाहूया आणि पुढे लगेच जाऊया व सगळ्यांना ज्ञात आहे वदवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा 8वा हिचा पुत्र बधिल तुझशी 8वा मुलगा कंसा मारणारे अशी आकाशवाणी झाली हातामध्ये शिवानंद बाबा शस्त्र घेतलं वसुदेव त्या कंस मामानं देवकीलाच मारून टाकतो म्हटला हात तो धरीला वसू मारू नकोस माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल कारागृहामध्ये ठेवण्यात आलं माझ्याकडे बघा 6 मुलं कंस ओ बसा आई बसा बसा जागेवर बसा खाली बसा. अय माय बसा बसा जागेवर. खाली बसा 10 मिनिटं बसा सर्वांनी बरोबर, उठू जाता नका येत नाही तुम्हाला तर बसा बसा असं बसा एक उठायचं 5-10 नसतं मिनिटं मध्ये. बसा खाली आजी. अय, आजी बसा कोणी बस, बस उठू खाली. अय माय ए बसा बसा माऊली बसा 5 मिनिटं बसा गडबड करू नका बसा. बोलू नका म्हणे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला मग 6 मुलं कंस मामानं मारली 7वा गर्भयोग माईने नष्ट केला 8व्या गर्भाच्या वेदना सुरू झाल्या देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे एवढी छान ती देवकी माता दिसायला लागली भगवान जन्माला येणार हो काय आमची राजमाता जिजाऊ असेल तिच्या पोटी शिवराय जन्माला आले काय माझी सावता महाराजांची आई असेल तिच्या पोटी सावता महाराज जन्माला आले काय आमच्या नाथबाबांची आई असेल जिच्या पोटी नाथबाबा जन्माला आले काय आमची आई होती आमच्या गुरुवरे रखमाजी महाराजाला जन्माला घातलं अशी माता भाग्यवान आहे पवित्र कोत झाली 9 महिने 9 दिवस गेले आयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली वेळ कमी असल्यामुळं नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला गोकुळाला नेऊन घाला असा संदेश मिळाला उचलीला कमळापती पायाची बंधने नुसते प्रमाण म्हणतो आता उचलीला कमळापती पायाची बंधने गळती टोपल्यामध्ये घेतलं शिवानंद बाबा आणि मग पायाची बंधनं गळून गेली 8 वर्षापासून बंदी खाण्यात असलेला वसुदेव मोकळा झाला यमुना मैयानं थोडासा त्रास दिला पहिलं दर्शन करंगळीचं देवानं यमुनेला दिलं आणि मग यमुना स्थिरावली 2 रस्ता दुभागी झाली यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली आपला पोरगा यशोदेच्या शेजारी मांडला रडे माया क्रियाकांत नामामनी उठते दूध कंसाला कळाला 8वा आला 8वा नव्हता 8वी होती गरगर गरगर गर फुरमा तुझला की वधी उपजला मजा दे कृष्ण गोकुळे जन्मला सकाळीच नामदेव महाराजांचं कीर्तन मी ऐकलं या अभंगावर आमच्या विठ्ठल शास्त्रींच्या फळावर कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका पसुटला सोशल मीडियाचा फायदा असा घ्यायचा म्हणजे असं नामदेव महाराजांचं ऐकलं फार सुंदर कीर्तन केलं गोड आवाज आमचे महाराजांची शिष्य आहेत पण अगदी असं गोड कीर्तन आपण पाहिलं की नाही कृष्ण गोकुळे जन्मला दुष्टा मग तिकडं कंसाला कळालं आणि तिकडं सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला सगळ्या गावात बोबाटा झाला म्हणती गौरणीला पुत्र झाला यशोदेला गौरणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती गौरणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती गौरणीला पुत्र झाला यशोदेला पुढे काठी वाटी सुंदवळे भावी पुढे वाटी काठी सुंदवळे पुढे काठी वाटी सुंदवळे भावी पुढे वाटी काठी सुंदवळे
म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती गवळणीला पुत्र झाला सगळ्या गावात माहिती पडलं आमच्या महाराजांच्या या आवाजाने, सगळ्या गोड चाली म्हणणाऱ्या वारकऱ्याच्या आवाजानं सगळ्या पैठणला माहिती झालं. यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. विष्णुकांत महाराज भागवत करतात, शिवानंद महाराज भागवत करतात. राष्ट्रीय झालेत आता, महाराष्ट्रात तारखी नाही, असं बाहेर जायला लागलेत. असं मस्त भागवत करतात की नाही, त्याच्यात मग सगळ्या कोण म्हणून घेतात नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल. यशोदेला आनंद, गावच्या राजाला आनंद, गावच्या पाटलाला आनंद, सगळ्या गावाला आनंद झाला. जसा आपण हा भुमरे साहेबांच्या, आमदार साहेबांच्या माध्यमातून काला बाहेर घेतला विठ्ठल शास्त्री, की ते आनंद झाला ते लोक तुम्हाला सांगू शकत. वा वा किती आनंद झाला. आमचे महाराज सद्गदित झाले, सगळा समाज सद्गदित झाला, आनंदी आनंद झाला. जसा आनंद झाला गोकुळामध्ये, गोकुळातल्या गवळणी निघाल्या, इथं काय कमी गवळणी नाही. अरा साहेब काय गवळणी आहेत, रांगच लागली. एवढ्या गवळणी सांगायच्या म्हटल्यावर 2-4 वर्ष काल्याचं कीर्तन संपायचं नाही. आपल्याकडे कोकळी महाराज आहेत, हे मधले एक महाराज आहेत, आणि तुम्ही म्हणले तर तुम्ही 2-3 सांगतो. पास व्हायचंय तुम्हाला. पहिली गवळण आमचे पोकळी महाराज म्हणतील, दुसरी ते मधले महाराज म्हणतील, तिसरी तुम्ही म्हणा, नाही तर मग आता पुढे पाहू. पण हे 2 जणाला पास होणार आहेत. हे आमचे महाराजांचे शिष्य आहेत महाराज. ते काही साध्या कारखान्याचा माल नाही, तो रखमाजी महाराज नवले असं मोठे बॉनचा माल येतो, पासच होणार आहे, काळजीच करू नका. पहिली गवळण निघाली, श्रीमंत होती, भुमरे साहेबांच्या असाच्या आमच्या माता मावल्या बसल्यात, अशी मूठभर सोनं घेऊनच निघाली. हा अय सोनं आवडतं का? नाही द्या मला लय आवडतं सोनं. नाद असतो एक, मला सोन्याचा नाद. अशी मूठभर सोनं घेऊनच निघाली. ऐका सोनं घेऊनच निघाली. श्रीमंत होती, भुमरे साहेबांसारखी मस्त अशी दिलदार मनाची अशी ताई बसली की नाही, सोनं घेऊन मूठ घेऊन निघाली. यशोदेच्या घरी पहिलाच नंबर लागला, मागं दुसरी, तिच्या मागं तिसरी, पहिली गवळण आली धावत, म्हणे ग बाई काय केली मात. पहिली गवळण आली धावत, म्हणे ग बाई काय केली मात. मुखाशी मुख देत गळ्यामध्ये हात घालीत. मुखाशी मुख देत गळ्यामध्ये हात घालीत. हात बाई कोणाशी सुटेना, आवरी आवरी फुलताना, अशी येल आमुच्या सुना. आवरी आवरी फुलताना, अशी येल आमुच्या सुना. निघाली, सोन्याची मूठ घेऊन निघाली. माझ्याकडे बघा, सोन्याची मूठ घेऊन निघाली. श्रीमंत होती, पहिलाच नंबर लागला. बाकीच्या दारात उभ्या होत्या, दुसरी तिसरी चौथी पाचवी अशी रांगेत उभी होती. पहिली आतमध्ये गेली. माझ्याकडे लक्ष द्या. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. हो पैठणकर ऐका, हो सुंदर कालाय, हो यशोदेचा पोरगा साहेब हातामध्ये घेतला, आणि त्या श्रीमंत गवळणीनं सोन्याची मूठ अशी देवाच्या चेहऱ्यावर वाळून टाकली. मन भरून त्याला पाहिलं. बाहेर आल्यावर बाकीच्यांनी तिला विचारायला सुरुवात केली, काय ग बाई, कधी उठलीस ग बाई, किती वाजता जाऊन बसली बाई, पहिलाच नंबर लागला ग, नाथ महाराजांचं दर्शन झालं बघ, कवा बारी लागली बाई, हो सकाळीच उठली, गोदावरीचं स्नान झालं, कीर्तन ऐकलं, वा वा वा, बरं झालं बाई, पहिला नंबर लागला. सांग ना ग, आम्हाला 2 वाजता देव पाहायला मिळणार आहे, आम्हाला संध्याकाळच होणार आहे. एक म्हटली मला तर रात्रच होणार आहे, एक म्हटली मला दुसऱ्या दिवशी पाहायला भेटणार आहे. तुला दिसला तिचा पोरगा? म्हटले हो. सांग ना मग कसा दिसला? ती म्हटली बाई मी त्याला पाहिलं, एवढंच खरं, त्याला पाहिल्यापासून त्यानं माझं मन वेधून घेतलंय. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला
नंदाचा नंदन तेने विधिले मन तेने विधिले मन पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा वा पोकळे महाराज वा. नामदेव महाराजांनी सांगितली पहिली तेने वेधिले मन, माझं मन वेधून घेतलं. आता तुम्हाला कसं आहे ते सांगता येत नाही. दुसरी गेली ओ पैठणचीच होती, चांदीची मूठ घेऊन गेली. चांदीची मूठ घेऊन गेली होती, यशोदेच्या पोराच्या चरण वळून टाकली. ती सुद्धा बाहेर आली. तिला पण विचारलं बाई पहिलीला दिसलाच नाही ग, तुला तरी तर यशोदेचा पोरगा दिसला का? ती म्हटली मग मला दिसला ना. कसा दिसला? सावळा देखिएला नंदाचा सावळा देखिएला देखिएला सावळा देखिएला नंदाचा सावळा देखिएला देखिएला नंदाचा सावळा देखिएला सावळा देखिएला नंदाचा सावळा देखिएला नंदाचा देखिएला नंदाचा सावळा देखिएला नंदाचा सावळा देखिएला म्हटली बाई दिसला. अशा 35 गवळणी मी तयार केलेल्या आहेत. 35 आहेत, 35 2-4 वर्ष काही संपायच्या नाही. 2-3 मध्येच 6:45 वाजायला लागले आपले. चला दुसरी म्हटली मी सावळा देखील आनंदाचा. तिसरी म्हटली बाई माझं तुझं राहू दे, माझं असं झालं याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हार हो. अशा गवळणी म्हणा बरं. आमचे महाराज सांगायचे काही पण म्हणू नका. काय झाले साहेब, या गवळणीला लोकांनी कसंही बनवलं. काही एका जनार्दनी लावतात आणि काही म्हणतात. नका काही पण म्हणू नका. आवाज खराब होईल, तुम्हाला पाप लागेल, तुमची वाणी खराब होईल. चांगलं म्हणा बरं का. काय लोक, एक जणानं मला कीर्तनात प्रमाण दिलं गवळणीचं. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. राधा राधा फिरणारी नाही, एवढं खाली आणू नका तिला. कीर्तनात एक जण म्हटला राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. मला बिनलाच्या बायकोला लाव ना गोंडे घरी. वरे राधा अशी गोंडे लावणारी का? अशी नव्हती राधा. कशी होती राधा? म्हणजे गुरुवर्य महाराज आम्हाला शिकवताना म्हणायचे अशी होती राधा बुवा. कशी? क्षणभरी घरी असता करी खोडी शारंग पान, खेळावया बाहेरी जाता आळ घेती गवळणी, थापटवणी निजविते पळणी जातू राजद्वारा. राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा. माझी नाही, तुमची गुरुवारी महाराजांची चाले. सारंग रागातली जोरात टाळी आता वाजवा. महाराजांनी शिकवली. काय गवळण, काय अर्थ महाराज, फार सुंदर. राधा घेवनी हरीला त्वरे जात मंदिरी, हृदय मंचकी पौडविला श्री हरी. एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी. राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम सुंदरा. आमचे गुरुवारी महाराज इथं बसले.
महाराजांनी शिकवलेली अशा गवळणी म्हणा. अशा गवळणी बऱ्याच झाल्या. आपली वेळ संपत आल्यामुळं पाण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या, ओ पैठणकर, ओ साहेब बसलेत, सगळं विश्वस्त मंडळ बसले, बारे साहेब, विठ्ठल शास्त्री, मोहिते साहेब, रघुनाथ बुवा, एवढा गोड हे विश्वस्त मंडळ आहे. साहेबांनी इतके सुंदर माणसं आपल्याला दिलेत. एवढा सुंदर काला इथं होतोय. देवाला पाहण्यातच खरा काला आहे. देव पहा, हाच तुमचा काला आहे. देव पांडुरंगाला पहा, हाच तुमचा काला आहे. विजय पांडुरंगाला पहा, हाच तुमचा काला आहे. दत्त परमात्म्याला पहा, हाच तुमचा काला आहे. रोज नाथ महाराजांचं भजन करा, हाच तुमचा माझ्यासाठी काला आहे. ऐका रे माझ्या बहिणींनो, ऐका माझ्या दादांनो, घरी घेऊन जा. देवाला गवळणी पाहायला जायच्या. 4 दिवस झाले होते, 10 मिनिटं राहिलेत, लक्ष द्या. हो, एक एक गवळण रोज पाहायला जात होती. झुंडाची झुंडा देवाला पाहायला जात होत्या. हो, पण सगळ्या ज्या गवळणी देवाला पाहायला जायचं ना शरद महाराज, MH15, MH16, MH17, MH18, MH19, 20, 21, 22, 23, 24, 25 म्हणजे 15 ते 25 या वयोगटातल्या मुली होत्या. सकाळी मेकअप करायच्या, नवीन साडी, दुपारी मेकअप नवीन साडी, संध्याकाळी मेकअप नवीन साडी. रोज यशोदेच्या घरी जायच्या, देवाला पाहून यायच्या. 4 दिवस झाले होते. एक गोकुळात 2 मजली इमारत होती. दुसऱ्या मजल्यावर एक MH95 राहिलं होतं. 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आलेली. वरून ती खाली बघायची साहेब, तर तिला एकच चित्र दिसायचं. हो, सगळ्या पुरी सकाळी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी या बापू या, विठाला विठाला. आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व विलास बापू आले. जोरात टाळी वाजवा एकदा. हो, त्यांनी पण या पैठणच्या प्रत्येक गावात भेटी मी पाहतो. गोड व्यक्तिमत्व आहे, सगळ्यांना धरून चालणारं. साहेबांचंच उतरलंय त्यांच्यात रक्त सगळं. त्यामुळं संदीपान भुमरे साहेबांच्या जागी आता आपल्याला विलास बापू आहेत बघा. काळजीच करू नका. तसंच नेतृत्व आहे. दोघांनाही वंदन. असं पाण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. वेळ संपत आलेली. व ती 95ची वरून बघायची, ती विचार करायची या पुरी कुठं जातात. 95 काठी टेकत वय झाल्यामुळं खाली आली. या MH15 ते 23च्या पुरींना आडवी आली. का गं पुरींनो कुठं जाता? अगं तुला माहिती नाही म्हटलं, यशोदेला मुलगा झाला. गावच्या राजाला कधी 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं? मत्स्य, कुर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, वेदांग, गरुडध्वज, अनंत, कृष्ण. असे 1000 आहेत. एक तांब्याभर पाणी लागल फक्त. असे 1000 पाठ आहेत माझ्या. असे देवाचे नावं घेतले. जा म्हटले जा. पुरी गेल्या निघून. 95ला जाण्याची इच्छा झाली, पण 95नी त्या 25 पोरींचा मेकअप पाहिला होता. मग तिला वाटलं बाई तसं कसं जावा. त्याच्या बापानं दुपारीच तिला पैठणचा शालू दिलता लग्नामध्ये. त्यानं दुपारीच आंघोळ केली, पैठणचा शालू नेसली, मेकअप केला. पण शालूचा घोटाळा असा झाला, शालू नेमका उलटा झाला. किनारपट्ट्यावर आल्या, मोरपिसाचे पंख गेले. डोळे कमी असल्यामुळं शालू झाला उलटा आणि मेकअप झाला उलटा. लाली लावायची होती होटाला, पण डोळ्याला लागली. काजळ भरायचं होतं डोळ्यात, पण होटाला लागलं. होठो पे काजल, नैनो में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी गवळण दीवानी बनी. अशी एक गवळण देवाला पाहायला दिवाणी झाली. दिवानं झालं पाहिजे, दिवानं बनलं पाहिजे. परमार्थात दिवानं झालेली काही मंडळी आहेत. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिवानं झालेले आहेत. म्हणून तर ही विद्यार्थी तयार झाली. महाराज दिवानं बनावं लागतं. संदीपान भुमरे साहेब 15-20 वर्ष झाले पैठणचे आमदार आहेत. का ते दिवाने झालेत. विकास करायचा त्यांना. व आमचे विलास बापू का एवढं चांगलं काम करतायत? दिवाने झालेत. दिवानं बनलं पाहिजे रे. दिवानं बनण्यामध्ये पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. देव रांगायला लागला. तळवे तळ हात टेकीत रांगता रांगता मोठा झाला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. माग माग या. सगळे गोपाळ एकत्रित आले. गावात खोड्या सुरू झाल्या. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत. हे गे बाई आम्हासी पावेना, यशोदे बाळ तुझा काना. कुठवर सोसू धिंगाणा. परवाला मुच्या घरा दारीला होता माथारा. एक गवळणगारांना सांगायला लागली. यशोदा म्हणायची बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजीरवान.
काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. यशोदा ऐकत नाही, शेवटी घरातच देवानं खुडी केली. पण मग हातामध्ये काठी घेतली. आमचे महाराज बसलेले आहेत, एवढी गोड गवळण महाराज म्हणायचे. हातामध्ये काठी घेतली आणि मग कृष्ण परमात्मा म्हणायला लागला, आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको गे. नाही नाही मी पाहिली माती, पाहिली माती. फार गोड महाराज. यशोदेला कळालं पोरगा खोडकर झाला. 6:45 वाजल्यामुळं यशोदेनं सांगितलं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. उद्यापासून रानात जायचं. गोधने चारावया जातो शारंग पाणी. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना. घेऊन या गाई खेळे नंदाचा कान्हा. ही पण महाराजांची चाल. अशा चाली म्हणत, अशा गवळणी म्हणत सगळे गोपाळ गवळणी एकत्रित झाले आणि सगळे एकत्रित झाले. त्याला म्हणतात एके ठाई काला. व सगळे सगळे देवानं वेणू वाजवला, फुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंद पांगुळले यमुना जळ. अशा अनेक प्रकारच्या चाली आहेत वेणूच्या. वृंदावनी वेणू कवनाचा मायवा. सगळ्या वेणूच्या आवाजानं असं म्हणतं दुमदुमून निघाला सगळे गोपाळ, सगळे गवळणी. आज जसं नाथ बाबांच्या या षष्टीच्या सोहळ्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून, अध्यक्षांच्या माध्यमातून, विश्वासाच्या माध्यमातून 3 वर्षापासून हा काला दरबारात आला. एवढा समाज आज इथं जमायला लागला. एका विचाराने माणसं एकत्रित यायला लागली. नाथ महाराजांचा जो प्रसाद येतो आपल्याला मिळायला लागला. असंच एकत्रीकरण झालं. आणि मग भानुदास महाराज म्हणतात, सगळ्यांचं एकत्रीकरण पाहून भगवंतानं सगळ्यांच्या शुद्धरा एकत्रित केल्या. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळ्यांनी करा, मला बघू द्या. मागच्या सगळे जे मंडपातलेत, मंडपाच्या बाहेरचे, वा वा बघू द्या. सगळ्यांनी हात वर करा. अक्षय महाराज, हो सगळ्यांनी प्रकारचे सगळे, ओय सगळे घ्या, सगळे बरं का. हात वर करून ऐका ऐका. नाथ महाराजांचा षष्टीचा एवढा थाटा सोहळा होतो. 3 वर्ष झाले. अलौकिक समाज. असं वाटतंय नाथ महाराज जर पाहत असतील आपल्याला समाधीतून तर पुष्पवृष्टी करत असतील. काय माझा सोहळा केला लोकांनी. वा, हात वर करा आणि सगळ्यांनी माझ्या माग म्हणा श्री कृष्ण हरी. हा हा, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, सगळ्यांनी खाली बसा. बसा बसा. बसा. खाली बसा, खाली बसा. आज 5 मिनिटं बसा. अजून साहेब नाही, बोलणार पोटल्याशिवाय कोणी हो, उठायचं नाही. कुणी उठू नका. ज्ञानेश्वर माऊली बसा, खाली बसा. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हो, उठू नका. सगळ्यांना विनंती आहे, जागेवरून कोणी उठू नका. अजून आपल्याला दहीहंडी फोडायची आहे. हे बघा 5 एवढा सुंदर मी 5 मिनिटं आधी संपवलंय. ओ माता, ओ दादा बसा. अय तुम्हाला नाथ महाराजांची शपथ आहे, बसा खाली. अय नाथ महाराजांची शपथ आहे, सगळ्यांना बसा. 1 मिनिटं काला घेतल्याशिवाय कोणी उठायचं नसतं. आत्ताच अमृताश्रम स्वामी महाराज, आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण, ज्यांच्या आवाजानं, ज्यांच्या विद्वत्तेनं संप्रदायाला विद्वूर प्रचूर व्यक्ती मिळालेली आहे. आणि सगळ्यांना आमच्या सर्व तरुण कीर्तनकारांना ज्यांचा आशीर्वाद आहे, जसे गुरुवर्य मोठे महाराज जसे बसलेत तसे अमृताश्रम स्वामी. जोरात टाळी वाजवा एकदा आणि सगळ्यांनी खाली बसा. एवढा सुंदर काला आपण ऐकला. दिवानं झालात, पेंद्या ऐकला, बोबड्या ऐकला, मधुमंगल ऐकला, गवळणी ऐकल्या.
नाथ महाराजांचं थोडं चरित्र ऐकलं. एवढा सुंदर काल आज इथं होतोय. फक्त 5 मिनिटं साहेब बोलतील. साहेबांचं बोलणं होस तर खाली बसा. तुम्हाला सगळ्यांना नाथ महाराजांची शपथ आहे, कोणीच उठू नका. बसा खाली बसा. आणि अगदी साहेबांचं बोलणं झाल्यावर हो आता अमृताश्रम महाराज गुरुवर्य महाराजांच्या हातानं दही अंडी फुटेल. सगळ्यांनी इथं शांत राहा. बरं साहेब.